खासदार राहुल शेवाळे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। हां सर, आजची सुनावणी पार पडली आहे, काय महत्त्वाचे मुद्दे वाटते आपल्याला? आजच्या सुनावणीत आमच्या वतीने कौल यांनी आज युक्तिवाद केला आणि मूळ जी एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी विधिमंडळ पक्षाचे पूर्ण नेते होते आणि त्यावेळी त्यांचा आमदारांचा त्यांच्यावर दबाव होता की महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे आणि आमदारांवर मतदारांचा दबाव होता की सर्व आमदार हे शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून निवडून आले होते। त्यामुळे एकीकडे मतदार नाराज होते की शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून निवडून येऊन महाविकास आघाडीबरोबर गेले असल्याकारणे मतदार नाराज होते आमदारांवर आणि त्याच आमदारांनी विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवर दबाव आणला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याकरता आणि जीवाला त्यांचा धोका असल्या कारणामुळे हे सर्वजण गुवाहाटीला गेले। हा युक्तिवाद आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मांडला आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका ती सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली। राज्यपालांची पण जी भूमिका या संदर्भात पण चर्चा झाली आणि राज्यपालांना विधिमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी ते पत्र लिहिलं होतं की आम्हाला महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं आहे आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने पण त्यांच्या सदस्यांची संख्या राज्यपालांकडे दिली आणि त्यानंतरच ह्या फ्लोर टेस्टच्या संदर्भातला निर्णय झाला। अजून युक्तिवाद आता उद्या पुन्हा आहे। एक मुद्दा हा देखील आहे की जर सरकार अल्पमतात आलं तर विरोधी पक्ष या सगळ्या सरकार संदर्भात अविश्वासात मताचा ठराव आणू शकत नाही। राज्यपालांना कसली घाई झाली ती असा सवाल कोर्टाने केलेला आहे। नाही, असा सवाल कोर्टाने केला पण त्या सवालाला उत्तर कौल यांनी दिलेलं आहे की एका पक्ष कारण एक पक्ष स्वतःची भूमिका इथे कुठला गट हा नव्हता। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी महाविकास आघाडीतून बाहेर घेण्याचा निर्णय घेतला आणि तसं पत्र लिहिलं त्यावेळी ते विधिमंडळ पक्षाचे नेते होते। त्यामुळे ते विधिमंडळ पक्षाचे नेते असल्या कारणामुळे त्यांना संपूर्ण तो अधिकार होता आणि तो अधिकार वापरूनच त्यांनी राज्यपालांना ते पत्र लिहिलं होतं आणि त्यामुळेच राज्यपालांनी त्या महाविकास आघाडीमधला एखादा घटक पक्ष कारण तो गट म्हणून नव्हता एक घटक पक्ष जर महाविकास आघाडीतून बाहेर पडत असेल तर निश्चित स्वरूपात राज्यपालांनी ती त्यांची भूमिका योग्य पण अध्यक्षांना परत नेमावं असं देखील युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यपाल चुकीचं वागत आहे तसा थेट आरोप करण्यात आलेला आहे। नाही, आता त्यांना आरोप किती करू द्या, माननीय सर्वोच्च न्यायालय जे काही नियमानुसार त्या निर्णय घेतील। नाही सर, महत्वाचं म्हणजे कोर्टाने स्पष्ट केलं की या आठवड्यात संपूर्ण सुनावणी पूर्ण करायची आहे आणि निर्णय देखील लवकरात लवकर द्यायचा आहे। तुम्हाला वाटतं की होळीनंतर निर्णय येईल? असं खात्री वाटते कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या वकिलांना सूचना केली की 2 दिवसात तुमचा युक्तिवाद तुम्ही संपवा आणि त्यानंतर कोर्ट या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी त्यांना वेळ एक दुसरा एक मुद्दा की संसदेमधलं शिवसेनेचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये फोटो जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावले गेलेले आहेत। आता कार्यालय हे पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे असं म्हणायचं? नाही, 20 फेब्रुवारीलाच लोकसभा अध्यक्षांनी जे शिवसेना पक्ष कार्यालय इलेक्शन कमिशनच्या जो निर्णय निवडणूक आयोगाचा जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या नुसार त्यांनी ते कार्यालय शिवसेना पक्षाला आणि शिवसेनेचा पक्षाचा लोकसभेचा गटनेता या नात्याने मला त्यांनी पत्र दिलं की आपण आता हे कार्यालय जी शिवसेना निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेली जी शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या ताब्यात हे कार्यालय असेल आणि त्यानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे की आता शिवसेनेचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतो। त्यामुळे त्यांचं तिथे फोटो असणे हे स्वाभाविक आहे। नाही, आम्ही हटवलं नाही कारण तेच वारंवार आरोप करतात की आमचा कुठे फोटो वापरू नका, आमचं कुठे नाव वापरू नका। त्यांनी जी सूचना दिली त्याची आम्ही अंमलबजावणी। दोन्ही सभागृहाचे मुख्य नेते जे आहेत ते आता संजय राऊत आहेत, मग अशा वेळी आता तुम्ही नवीन नेमणूक करणार का? याचा संपूर्णतः निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि राष्ट्रीय कार्यकारिणी या संदर्भातला निर्णय घेतील। बरोबर, परंतु राज्यपालांनी आता या मुद्द्याकडे येऊयात आपण। राज्यपालांनी कोणत्या अधिकारामध्ये शिवसेना म्हणजे की तुमची शिवसेना आहे आणि निमंत्रण का दिलं बहुमत सिद्ध करण्याचा असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला? मी वारंवार सांगतोय की जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यपालांना पत्र लिहिलं त्यावेळी ते विधिमंडळाचे गटनेते होते आणि गटनेता म्हणून विधिमंडळाचा गटनेता म्हणून त्याला संपूर्ण तो अधिकार आहे। त्यामुळे एखाद्या विधिमंडळाच्या गटनेत्याचं पत्र ज्यावेळी येतं
त्यामुळे ते पत्र त्या विधिमंडळाच्या त्या पक्षातर्फे येतं असंच घटनेनुसार त्याला ग्राह्य धरलं जातं आणि हा एक मोठा व्हॅलिड पॉईंट आहे, कारण त्यांनी गटनेता म्हणून ते पत्र लिहिलं होतं. त्यामुळे जो अंतर्गत गट आहे याचं राज्यपालांना काही घेणं देणं नाही, कारण गटनेता म्हणून आणि त्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भातला निर्णय त्यावेळी घेतला होता आणि त्याला राज्यपालांनी पण मान्यता याचा दिली. अर्थ असा नाही होत का उद्धव ठाकरे हे मुख्य नेते नव्हते का तुमचे त्यावेळेस? कारण तुम्ही जर गटनेत्याला महत्व देताय तर उद्धव ठाकरे तर मुख्य नेते होते ना तुमचे. नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधान परिषद वेगळी असते आणि विधानसभा वेगळी असते. माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उद्धव साहेब हे विधान परिषदले नेते होते आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे विधिमंडळातले नेते होते आणि विधिमंडळाची फ्लोर टेस्ट करताना विधिमंडळाच्या सदस्यांनाच आमंत्रित केलं असतं आणि त्यांची जे संख्याबळ आहे त्यालाच ग्राह्य धरलं जातं. त्यामुळे विधिमंडळाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे पहिलं पत्र दिलेलं आहे त्या पत्राला खूप व्हॅलिडिटी आहे आणि ते पत्र राज्यपालांनी ग्राह्य धरून ही फ्लोर टेस्टची कारवाई केलेली आहे. आमदारांच्या अपात्रते संदर्भामध्ये बरेचसे रेफरन्सेस घेतले गेलेले आहेत. अधिकार नेमका कोणाचा आहे? आपलं नेमकं म्हणणं काय आहे की सुप्रीम कोर्टच तो अधिकार आहे का विधानसभाच्या अध्यक्षाकडे अपात्र करण्याचा अधिकार आहे? नाही, आता याचा युक्तिवाद अजून 1-2 दिवस चालू आहे आणि त्यात युक्तिवादातच ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उलगडा होईल. धन्यवाद. तर आपण पाहतोय राहुल शेवाळे यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं माध्यमांनी विचारलेल्या त्यांनी दिलेली आहेत. सत्ता संघर्षावरची आजची सुनावणी आता संपलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे. होळीपर्यंत निकाल येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते असं यावेळेला राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे. नीरज कौल पुन्हा एकदा युक्तिवाद करणार असल्याचं समजतंय.